तुला शिकवीन चांगला धडा. 29 सप्टेंबर प्रोममध्ये सूर्यवंशी घरामध्ये चंची आणि दुर्गीचे भरले आता दिवस. तर अक्षराने आता चांगलंच मनावर घेतलेलं असतं. ते आई आणि बाबांना एकत्र आणणार. आता चारूमधली भुवनेश्वरी पण अगदी गोंधळून गेलेली असते. भुवनेश्वरी बनून तिला घरात येता येईना आणि चारू बनून तिला आईचा मान मिळेना. आता ती तेच करत असते जे अक्षरा सांगते. लॉन्ड्रीवाला सगळ्यांची कपडे घेऊन येतो. आता अक्षरा गाठोडे सोडते आणि तेवढेच चारू येते आणि म्हणते, सगळे कपडे आलेत का? अक्षरा मनात विचार करते, यांना एकत्र आणण्याची ही चांगलीच संधी आहे. ती चारूला म्हणते, तुम्ही बाबांचे कपडे देता का त्यांना? चारू म्हणते, देते ना. हे सगळं दुर्गी लपून ऐकत असते. ती मनात म्हणते, किती बी प्रयत्न कर ग मास्तरडी. दातकात म्हणते, मी तुझ्या मनासारखं काय बी होऊ देत नसते. पण ह्या नादात ती भुवनेश्वरीच्या शेपटीवर पाय देत असते. आता भुवनेश्वरी दाखवणार दुर्गीला सिंगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.